रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या बदलापूरकरांना पोलिसांनी लाठीमार करत पांगवलं। सकाळी 10 वाजल्यापासून बदलापूरकरांचं रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू होतं। तब्बल 8 तासांनी पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरनं हटवलं। बदलापुरातल्या नामांकित शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर बदलापूरकर आक्रमक झाले। त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मारत आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची वारंवार विनंती केली, पण आंदोलकांनी पोलिसांची विनंती मान्य न केल्यानं पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला। दरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यावर संतप्त जमाव आक्रमक झाला। जमावाने एका एसटी बसची तोडफोड केली। आंदोलकांनी एसटीवर भले मोठे दगडही मारले। पोलीस असं लिहिलेल्या एका खासगी गाडीचीही जमावाने तोडफोड केली। आंदोलनानंतर बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते, गल्ली आणि इमारतींमध्ये पोलिसांनी सर्च करून काही जणांना ताब्यात घेतलं। पोलीस आणि आंदोलकांच्या झटापटीत काही पोलीस आणि काही आंदोलक हे जखमी झाले। तर बदलापूरमधल्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार हा शाळेतल्याच सफाई कर्मचाऱ्याने केला। यामुळे बदलापूरकरांनी शाळेबाहेर जोरदार आंदोलन केलं। शाळेची तोडफोड झाली। त्यानंतर संतप्त जमाव रेल्वे स्थानकावर उतरला। सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच लाठीमार होईपर्यंत आंदोलन सुरूच होतं। दुपारी 12:30च्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरनं हटवण्याचा प्रयत्न केला। यावेळीही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। तर सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन झालेलं होतं। त्याच दरम्यान दुपारच्या सुमारास शाळेची तोडफोड झाली, रेल रोको झाला आणि संध्याकाळी मग हे आंदोलन जे आहे ते पोलिसांनी पांगवलं। बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं बघूया। तर 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर आंदोलक संतप्त झालेले होते। त्यांनी थेट रेल्वे स्टेशनवर धाव घेतली। रेल्वे स्टेशनवर त्यांनी ठिय्या मांडला आणि रेल रोको केला। बदलापूरच्या घटनेमधले खरे गुन्हेगार कोण आहेत त्यावर नजर टाकूया। बारा आणि 13 ऑगस्टला चिमुरड्यांवर अत्याचार झाला। अक्षय शिंदे हा गुन्हेगार, ज्याने 17 ऑगस्टला अटक झाली। 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली। तर अक्षयकडे लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली। शाळा प्रशासन, त्यामुळे शाळा प्रशासन देखील आता गुन्हेगार आहे। मुख्याध्यापिकेचं निलंबन झालंय। मुलांची काळजी घेणाऱ्या 2 सेविकांचं निलंबन झालंय। घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय संस्थेवर, त्यामुळे संस्था देखील या चिमुरड्यांची गुन्हेगार आहे। स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नोंदवली गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। तर तक्रारीसाठी आलेल्या पालकांना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आलं। पोलीस स्टेशन इन्चार्ज शुभदा शितोळे यांच्यावर ठपका आहे। गुन्हा दाखल करून घ्यायला त्यांनी टाळाटाळ केली असाही ठपका ठेवण्यात आला। जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तो गुन्हा दाखल झाला। तर बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं आपण तेही जाणून घेऊया। 1 ऑगस्टला 24 वर्षीय अक्षय शिंदेची शाळेमध्ये नेमणूक झाली। लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची अक्षयवर जबाबदारी सोपवण्यात आली। 12 आणि 13 ऑगस्टला 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली। 14 ऑगस्टला 4 वर्षीय पीडित मुलीने आजोबांना सगळा प्रकार सांगितला। मैत्रिणीसोबतही असाच प्रकार घडल्याचं या चिमुरडीने आजोबांना सांगितलं। दुसऱ्या पीडित मुलीनेही शाळेत जायला नकार दिल्याचं उघड झालं।
खासगी डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। 16 ऑगस्टला मध्यरात्री पालक मनसे नेत्यांसह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायला गेले। जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर 17 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला। 17 ऑगस्टला आरोपी अक्षय शिंदेला अटकही झाली। पोलिसांच्या तपासात शाळेतला सीसीटीव्ही बंद असल्याचं उघड झालं। बदलापूरमध्ये कशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात झाली आणि दिवसभरात काय काय घडलं तेही बघूया। सकाळी 6:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं। त्यानंतर सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला। रेल्वे सेवा ठप्प पडली होती। त्यानंतर सकाळी 11:15च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावरून इथल्या संतप्त आंदोलकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं। या दरम्यान आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच होते। सकाळी 11:30च्या दरम्यान हा गुन्हा जलद गती कोर्टात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे गृहमंत्री फडणवीसांनी आदेश दिले। 11:15च्या दरम्यान आंदोलकांकडून शाळेचं गेट तोडलं गेलं, आत जाण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। दुपारी 12च्या दरम्यान काही संतप्त आंदोलकांनी शाळेमध्ये प्रवेश केला, गेटची तोडफोड केली। त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। शाळेची देखील तोडफोड या काही संतप्त आंदोलकांनी केली। त्यानंतर दुपारी 12:15च्या दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आतापर्यंत जी काही कारवाई करण्यात आली त्या कारवाईची माहिती दिली। दुपारी 12:40 दरम्यान पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केलेला होता, मात्र संतप्त आंदोलकांकडून यावेळेला दगडफेक देखील करण्यात आली। दुपारी 1च्या दरम्यान आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आले। पोलिसांनी तरी सुद्धा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। सातत्याने आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले गेले। याच दरम्यान दुपारी 1:10 दरम्यान शाळेबाहेरचा तणाव देखील वाढल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांकडून पुन्हा आवाहन, मात्र आंदोलकांचा रेल्वे स्थानकावरच ठिय्या। दुपारी 2 वाजता ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे बदलापूरमध्ये दाखल। बदलापुरात आशुतोष डुंबरेंकडून पाहणी। दुपारी 2:30 वाजता आंदोलकांची आयुक्तांसमोर तुफान घोषणाबाजी, फाशी फाशी, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा। दुपारी 3 वाजता आयुक्त डुंबरे यांचा आंदोलकांच्या कलानं घेत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। दुपारी 3:30 वाजता आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम, हजारोंच्या संख्येनं आंदोलक रेल्वे रुळांवर। दुपारी 3:45 मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी, दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन, दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना निलंबित करणार। संध्याकाळी 4 वाजता गिरीश महाजनांसमोर आंदोलक आक्रमक, आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी, पीडितांना न्याय देण्याची मागणी। संध्याकाळी 4:30 वाजता कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। संध्याकाळी 5:50 बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलासह बदलापूर पोलिसांनी लाठीचार्ज करत स्टेशनवरील आंदोलकांना पांगवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।